जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही जॉबच्या शोधात असाल तर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, L&T या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. तुम्ही इंजिनिअरिंग करताय, इंजिनिअरिंग पूर्ण झालंय म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहात, मास्टर डिग्री झालाय तर तुमच्यासाठी बेस्ट वॅकन्सी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकांचं स्वप्न असतं या टॉप कंपन्यांमध्ये जॉबला लागायचं. तुम्ही फ्रेशर्स असाल तरी अप्लाय करू शकताय. पॅकेज पण जबरदस्त असणार आहे, कारण की अनेक जणांच्या कमेंट्स येत आहे की तुम्ही 10वी 12वी किंवा ज्यांचं BA BCom BSc झालं त्यावर जास्त व्हिडिओ बनवता. पण मी कमेंट वाचल्या की ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय, BTech झालेलं आहे किंवा MTech झालेलं आहे, मास्टर डिग्री झालंय, त्यांच्यासाठी पण व्हिडिओ बनवा. तर तुमच्या कमेंट्स आल्या तर त्याला मान ठेवावाच लागतो आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. टॉप कंपनी आहे, टॉप पोस्ट आहे, फ्रेशर्स म्हणून अप्लाय करू शकताय. आता डायरेक्ट यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर जाऊन, वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती सांगतोय. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाचं हे शिक्षण झालं असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की चांगलं अपडेट आहे. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं अपडेट तुम्ही बघू शकताय कॉग्निझंट या कंपनीतर्फे देतोय. जसं की तुम्ही बघू शकताय इथे जर तुम्ही अप्लाय करताय, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहिजे आहे लोकेशन, तर मुंबईचं ज्यांचं ऑफिस आहे तिथे तुमची इथे भरती होणार आहे. ओके, जसं की तुम्ही इथे वाचू शकताय कॉग्निझंट ही हायरिंग करते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी जेनसी. दरवर्षी या प्रकारच्या हायरिंग निघत असतात. आता 2026 साठी निघालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख आहे 12 जानेवारी. पुढच्या ज्या वॅकन्सी L&T वगैरे त्याच्यासाठी अजून तारीख तुम्हाला मिळते आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण हे जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तर तिघांसाठी अप्लाय करताय. म्हणजे तुम्ही आता मी कॉग्निझंट आहे, त्यानंतर तुम्ही ते बघू शकता कॅपजेमिनी आहे आणि L&T आहे, तिघांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, आता बघा शेवटची तारीख 12 जानेवारी आहे. IT फील्डचा जॉब असणार आहे. इथे तुम्हाला बेस पॅकेज जे मिळत आहे, CTC मिळत आहे, 4 लाखांचं मिळत आहे. पुढच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये जास्त आहे. ओके, आता इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तिथे पण तुम्हाला हे वाचायला मिळेल. ओके, तुम्ही इथे वाचू शकताय. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय ते दिलेलं आहे आणि बाकी सगळी माहिती दिली आहे. नेमकं अप्लाय कसं करायचं, काय करायचं, इथून आपण अप्लाय करू शकतो. ओके, आता सगळ्यात आधी समजून घेऊ नेमकं काम काय असणार आहे. तर बघा, अंडरस्टँड बिझनेस म्हणजे बिझनेसची जी गरज आहे ती ओळखून, क्लासिफिकेशन करून डॉक्युमेंट क्रिएट करायचे, डेव्हलप करायचे, मेंटेन करायचे, टेस्ट करायचे, अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे. ओके, इथे बघा सगळी माहिती दिली आहे. आता या पहिल्या पोस्टसाठी कोण कोण इलिजिबल आहे, जे 2024-25 बॅचचे पासआउट आहे, BE BTech ME MTech करताय, आर इलिजिबल टू अप्लाय स्ट्रीम सर्च ॲज कुठले आहे, जसं की टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, ETC आर एक्सक्लुडेड. म्हणजे या सोडून तुमचं BE BTech ME MTech कुठूनही झालंय तुम्ही करू शकताय. आणि तुम्हाला 60% मार्क पडले पाहिजे. 10वी 12वी डिप्लोमा किंवा UG PG जे पण केलाय 60%च्या आसपास तुम्हाला पाहिजे. 59.9 सुद्धा नाही चालणार, 60 किंवा त्यापेक्षा अबव चालेल. ओके, BE BTech ME MTech. ओके, त्यानंतर इथे बघा दिलेलं आहे सगळी माहिती, कोण कोण अप्लाय करू शकताय, पात्रता समजलेली आहे. मेंडेटरी काय, तर रेझ्युमे अटॅच विथ द लेटेस्ट फोटोग्राफ. म्हणजे तुम्ही इथं जो रेझ्युमे अपलोड करणार आहे तुम्हाला लेटेस्ट फोटो म्हणजे एका महिन्याच्या आतला फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. ओके, त्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंट काय आहे, तर कॉलेजचं ID कार्ड इफ अवेलेबल, कॉलेज किंवा स्कूलचं जे असेल ते PG मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट. ओके, आणि जी ऑनबोर्डिंग होणार आहे त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, तर पॅन कार्ड इज मॅन्डेटरी आहे, त्यावर वडिलांचं नाव, तुमचं नाव, जन्मतारीख वगैरे क्लिअरली मेन्शन पाहिजे. ओके, तर इथे बघा दिलेलं आहे, डिस्क्लेमर दिलेलं आहे, इथे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही वाचू शकता आणि इथून आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय करणं सोपं आहे, मागे पण मी दाखवलंय. जस्ट तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे आणि हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुमचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, रिसेंट एज्युकेशन, प्रिव्हियस एज्युकेशन म्हणजे 10वी 12वीचं एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर प्रोफाईल फोटो आणि डॉक्युमेंट आणि डन. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांचं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. आता दुसरी जी पोस्ट आहे
ते बघू शकताय सॉफ्टवेअर इंजिनियरची एक कॅपजेमिनीमध्ये असणार आहे. 2025-26 साठी भरती निघाली आहे. 14 जानेवारी अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. अजूनही 6 दिवस तुमच्या हातात आहे. काम काय करायचं आहे, पॅकेज किती आहे तर तुम्ही ते बघू शकता 4 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळते. ओके, त्याचं ब्रेकअप दिले म्हणजे कशा प्रकारे किती असणार आहे, इन्सेंटिव्ह किती असणार आहे ते दिले. आणि त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही बघू शकताय. त्या त्यांनी दिलंय की कॅन्डिडेट मस्ट हॅव ॲक्टिव्ह डिजी लॉकर. कारण की बघा इथे अप्लाय करायचं तर जेन्युअन डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला द्यावे लागतात. त्यामुळे डिजी लॉकरवर तुमचं अकाउंट पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. की रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला काम काय करायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बाकी सगळी दिलेलं आहे. कोण अप्लाय करू शकते तर बी.टेक, एम.ई, एम.टेक, ऑल स्पेशलायझेशन, ऑल ब्रँचेस आणि MCA झालं आहे, MSc झालं आहे, CS-IT स्पेशलायझेशन ते करू शकताय. तर पहिल्या पोस्टमध्ये काहींना वगळलं होतं, पण या ठिकाणी बी.टेक, एम.ई, एम.टेक सगळ्याचे सगळे करू शकताय. MCA झालंय, MSc झालंय तरी करू शकताय. ओके, इथून बघा अप्लाय नाव दिलंय, इथूनही सेम प्रोसेस आहे, इथेही आपण अप्लाय करू शकतोय. ओके, आणि त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ज्यांचं प्युअरली एमटेक झालेलं आहे तर ही ऑफ कॅम्पस भरती असणार आहे. कशातर्फे, L&T तर्फे. L&T मध्ये पेमेंट चांगला असतो, टॉप कंपनी आहे आणि ग्रोईंग कंपनी आहे. ओके, शेवटची तारीख अप्लाय करायची 20 असणार आहे, त्यामुळे 11 दिवस तुमच्याकडे हातात आहे. त्याच्यानंतर इथे बघा पॅकेज किती आहे तर 6,33,000 रुपयांपर्यंत तुम्हाला ते पॅकेज मिळतं. तिथे दिले टोटल कम्पेन्सेशन किती आहे, त्याच्यानंतर पे किती आहे, त्याच्यानंतर हे सगळं किती आहे. टोटल तुम्हाला जातं आहे 6,33,333. इथे जॉब डिस्क्रिप्शन वगैरे दिलेली आहे. पण तुम्ही जर एमटेक ऑफ कॅम्पस म्हणजे इथे तुम्ही एमटेक झालेला आहात तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात पॅन इंडियामधून. असं नाही की अमुकच ठिकाणून अप्लाय करा, अमुकच कुठेही तुम्ही या तिन्ही पोस्टसाठी बघा. पहिली जी पोस्ट सांगितली, दुसरी जी सांगितली, ज्यामध्ये तुम्ही कुठूनही आहात तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं इंजिनिअरिंग झालं आहे, मास्टर डिग्री झालं आहे किंवा MCA, MSc झालेलं आहे तर नक्की तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकताय. इथे जरी अप्लाय करायचं आहे तर सुपरसेटच्या माध्यमातून हे सगळे फॉर्म भरले जात आहे. तर इथे जस्ट अप्लाय नाव म्हणायचं आहे आणि सिमिलर तुम्हाला इथे ईमेल ॲड्रेस टाकून फॉर्म भरायचा आहे. जसं की बघा इथे पण सेम आलेलं आहे, नाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहे. जन्मतारीख सिलेक्ट करा, मेल आहेत, फिमेल आहेत सिलेक्ट करा. कॉलेजचं नाव तुम्हाला इथे टाकायचं नसेल तर पिनकोड टाकून सर्च करा किंवा कॉलेजचं नाव टाकून सर्च करा. पासवर्ड रिटाईप करून घ्यायचा आहे. आय ॲग्रीवर क्लिक करून, यावर क्लिक करून तुमचं इथे अकाउंट क्रिएट झालं. क्रिएट झाल्यानंतर तुमचं रिसेंट एज्युकेशन काय आहे, मग तुम्ही जे MSc करताय, एमटेक करताय, BTech करताय ते टाकायचं. त्यानंतर प्रिव्हियस एज्युकेशन काय आहे, 10वी 12वी ते टाकायचं आहे. किती मार्क पडले ते टाकायचं आहे. कुठली इंटर्नशिप केली आहे का, काही वर्क एक्सपिरियन्स आहे का ते टाकून घ्यायचं आहे. प्रोफाईल फोटो जो की 1 महिना किंवा 2-3 महिन्यापेक्षा जुना नको तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. बाकी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे म्हणजे 10वी 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्याचे डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे. सगळं पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे, नावाची स्पेलिंग, जन्मतारीख सगळं बरोबर भरलंय का आणि त्यानंतर ऑल डन यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं. तर आहे ना भारी. त्यामुळे अनेकांनी कमेंट केलं होतं की आमचं इंजिनिअरिंग झालंय त्या रिलेटेड वॅकन्सी आणा, तर फायनली तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. अजूनही व्हिडिओ पाहिजे असेल अशाच टॉपिकवर तरी कमेंट करा. दुसऱ्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तरी कमेंट करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.